हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपल्याला रोज प्रश्न पडतो, वेगवेगळ्या छान चविष्ट भाजी खायची इच्छा असते आणि आपण सुक्या भाज्या, आपल्या फळभाज्या, पालेभाज्या अशा करतच असतो। पण आज आपण कोबीचे कोफ्ते करूया। एकदम झटपट आणि चविष्ट आणि झणझणीत अशी ही कोफ्तेची भाजी होते। तर आपण आज बघूया कोबीच्या कोफ्तेसाठी लागणारे साहित्य। कोबी आपण कांदा आणि टोमॅटो वाटून घेणार आहे आणि ह्याच्यात तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला हे आणि लसूण, आलं आणि मीठ एकदम कमी साहित्यात झटपट होणारी एकदम चविष्ट ही भाजी आहे। आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकू मिक्सरमध्ये। टोमॅटो कांदा टाकून घेऊया। कांदा टाकला, टोमॅटो टाकून घेऊया आणि हे आलं आणि लसूणची हे सगळं वाटून घेऊया। आपण हे पेस्ट करून घेतले, ते वाटून घेतो, ते आपण तेलात टाकूया। आपण तेल तापत ठेवले, त्यात जिरं टाकले, ते तडतडलं की आपण याच्यात कांदा, लसूण, टोमॅटो आणि आलं हे वाटून घेतली, ते आपण तेलात टाकूया। आता आपण वाटून घेतलं ते तेलात टाकूया। हे पण छान परतून घेऊ तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर, बेडगी मिरची ही आणि हळद, धणे पावडर आणि धणे जिरे पावडर आणि गरम मसाला हे टाकूया। छान परतून घेऊया। एकदम चविष्ट खमंग अशी भाजी होते। त्याच्यात रोज खाऊन कंटाळा आला तर हे कोफ्ते आपल्याला जेवणात एक वेगळा बदल होतो। आता चवीनुसार मीठ टाकूया, परतून घेऊया आणि हे आपण तेल सुटेपर्यंत परतायचं, म्हणजे तो कांदा, लसूण आणि टोमॅटो ते शिजणार। थोडा वेळ याला परतावा लागेल, याचा कच्चेपणा जाईस तोपर्यंत छान परतून घ्यायचं याला। आता आपण कोफ्ते करायचं साहित्य बघूया। कोबी ना बारीक चिरून घेतलाय आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली, तिखट घेतले, हळद घेतले, मीठ आहे। हे आता आपण एक एक करत सगळं मिक्स करूया। आता बघा, आपण हे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण वाटलेलं टाकूया, त्याच्यामध्ये हळद टाकूया, कलर छान येणार, आणि तिखट टाकूया। ही तिखट बेडगी मिरचीचा कलर खूप छान येतो, भाजीत पण टाकले कसे, आणि मीठ टाकूया। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले। आता आपण याच्यात कॉर्नफ्लोअर टाकूया 1 वाटी आणि 4 चमचे तांदळाचं पीठ। आता हे आपण सगळं व्यवस्थित, आणि पाणी लागलं तरच त्याच्यात टाकूया। भांड्यातलं पाणी मी विसळून घेतले, मिक्सरचं पाणी ते थोडं टाकते आणि याचं मिक्स करून घेते। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे एकदम जाडं पाणी आपण त्याच्यात पातळ पाणी। तुम्हाला पीठ जर सैल वाटलं तर तुम्ही त्याच्यात कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ थोडं मिक्स करू शकता। असे आपले ते बॉल्स व्हायला हवे। बॉल करून ठेवले मंचुरियन, ते एक एक त्याच्यात टाकते। असे करून ठेवायचे आणि पटकन तळल्या। आपले छान झाले। आता आपण प्लेटमध्ये काढूया। काही तेल सुटते आपण याच्यात पाणी टाकूया। मिक्सरच्या भांड्यात मिसळून घेतले मी, ते पाणी टाकते आणि याला छान उकळू द्यायचं। उकळू आल्यानंतर आपण हे केलेले हे कोफ्ते टाकूया त्याच्यात। भाजी छान उकळते, आपण हे आता कोफ्ते केलेले होते ते टाकूया याच्यात। उकळल्यानंतर टाकायचे, म्हणजे आपण याच्यात उकळतानाच हे टाकायचे सगळे। हे टाकतोय आपण, तर आपण त्याला हलवून घेऊया। काही आपल्या याच्यात जास्त वाटण काहीच नाही आहे, म्हणजे
खोबरं लसूण वगैरे शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीच नाही आहे. फक्त कांदा टोमॅटो लसूण आलं याची पेस्ट केली आणि तिखट मीठ हळद आणि गरम मसाला असं टाकलं आहे. पण ही भाजी एकदम चविष्ट आणि खमंग, काही मसाला न टाकतात. ज्यांना जास्त मसाले आवडत नाही, पचनाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी एकदम छान आहे. काही मसाला न टाकतात पण एकदम चविष्ट अशी भाजी होते. आता आपण त्याला उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर आपण ते प्लेटमध्ये, तर छान आपलं तवंग सुकलं आहे, तवंग आलं आहे. हे कोफते टाकले ते पण छान फुलून आले. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. जी रस्सा भाजी केली होती एकदम झटपट चविष्ट आणि काही याच्यात जास्त मसाले म्हणजे खोबरं शेंगदाण्याचं कूट न टाकता पण एकदम चमचमीत खमंग चविष्ट अशी भाजी होते. झटपट होणारी. त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हे कोफते एक छान आहे, एकदम छान चविष्ट होतात आणि झटपट होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा. तुमचा असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.